नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान आणि सेमीच्या मुलांचा जनरल सायन्सची प्रथम घटक चाचणी परीक्षा म्हणजेच आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या एकाच व्हिडिओमध्ये आपण मराठी मीडियमची मुलं आणि सेमीच्या मुलांची विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत चालू शैक्षणिक वर्षाची. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि मुलांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला इतर विषयांच्या सुद्धा अशाच पद्धतीने सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या मिळतील. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण विज्ञान आणि सायन्सची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रथम घटक चाचणी गुण 15. मराठी मीडियमच्या मुलांसाठी आपण विज्ञानाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण 8वीच्या सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर फर्स्ट युनिट टेस्ट तीसुद्धा आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा. असेच प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा आणि पाठांतर करा. इयत्ता 8वी सामान्य विज्ञान. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका अभ्यासू. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. बुरशी ही मृतोपजीवी वनस्पती आहे. 2. एचवी हा विषाणू स्वाईन फ्लूचा संसर्ग करतो. 3. बलाचे एसआय पद्धतीतील एकक न्यूटन आहे. त्यानंतर ब भाग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. सत्य असत्य ओळखा. उंचावर वातावरणाचा दाब जास्त असतो. असत्य. 2. विसंगत घटक ओळखा. विद्युत घंटा. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. धरणाची भिंत तळाला जाड व भक्कम का असते? त्याचं कारण बघा. धरणाच्या तळाशी पाण्याची खोली जास्त असल्याने त्यावर पाण्याचा दाब सर्वाधिक असतो. हा प्रचंड दाब सहन करण्यासाठी भिंत तळाला जाड व भक्कम असते. पुढचा प्रश्न, विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. विषाणू अतिसूक्ष्म पेशीरहित असतात. त्यांच्यात पेशी अंगके नसतात. ते सजीव किंवा निर्जीव यांच्या सीमारेषेवर असतात. ते सर्व पेशींमध्येच वाढू शकतात. या पद्धतीने उत्तरे लिहायची. त्यानंतर ब भाग बघा, उदाहरणे लिहा 4 गुणांसाठी. विषाणूजन्य आजार, अतिसार, कांजण्या, गालफुगी, गटसर्प, एड्स, सर्दी, स्वाईन फ्लू, गोवर, पोलिओ हे सर्व विषाणूजन्य आजार आहेत. पुढचा प्रश्न आहे, जडत्वाचे प्रकार. विश्रांतीचे जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. तिसरं, विद्युत घटाचे प्रकार. 1. प्राथमिक घट, दुसरा द्वितीय घट. पुढचा प्रश्न, हृदयरोगावरील उपचार पद्धती. औषधोपचार, व्यायाम करणे, अँजिओप्लास्टी, जीवनशैलीतील बदल आणि बायपास शस्त्रक्रिया इत्यादी. जीवाणूजन्य आजार, विषमज्वर, पटकी, धनुर्वात, डांग्या खोकला. त्यानंतर इयत्ता 8वीची सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची जनरल सायन्सची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर. ही क्वेश्चन पेपर पण 15 गुणांची. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, फिलिंग द ब्लँक 3 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 3 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या पर्याय पण आहेत. त्यापैकी आपल्याला अचूक उत्तर निवडून त्या गाळलेल्या जागी लिहायचं आहे. बघा, ते या ठिकाणी लिहून दाखवलेले आहे. बी भागामध्ये आपल्याला चुकीबरोबर विधान ओळखायचं आहे. ते आहे चूक. त्यानंतर दुसऱ्यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तो आहे इलेक्ट्रिक बेल. तिसऱ्यामध्ये सोलर सेलची व्याख्या लिहायची आहे. ती या ठिकाणी लिहून दाखवलेली आहे बघा.
ती पाठ करा. त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये 4 गुणांसाठी आहे. आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा ते दोन्ही क्वेश्चन्स. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचे आणि 4 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर बी भाग. एक्झाम्पल लिहायचे आहेत आपल्याला 3. बघा सर्व प्रश्न आणि त्यांचे एक्झाम्पल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानची जनरल सायन्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.